संभाजीनगर जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा शेतीला फटका बसतोय। जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील शेतात आता पाणी साचलंय। फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी साचलेलं आहे। त्यामुळे सोयाबीनसह मका पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। दत्ता कनवटे सध्या आपल्या सोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। दत्ता, काय परिस्थिती आहे संभाजीनगरमध्ये? शेतकऱ्यांचं कसं नुकसान झालंय? नक्कीच मनश्री, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। मी सध्या फुलंब्री तालुक्यातल्या पिंपळगाव या गावामध्ये उभा आहे। या शेतामध्ये सगळीकडे पाणी साचलेलं आहे। याची भीषणता लक्षात येण्यासाठी हे 5 ते 6 शेतकरी पाण्यात उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। अगदी त्यांच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे। इतका धुवाधार पाऊस पडलेला आहे आणि शेतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। हे ऊसाचं पीक होतं ते संपूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे। त्या पलीकडे कपाशी आहे, कपाशीमध्ये सुद्धा पाणी भरलेलं आहे। डाव्या हाताला इकडे मका आहे, त्याच्या पाठीमागे अद्रक सुद्धा आहे। त्या सगळ्या परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे। त्यामुळे शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। तातडीनं पंचनामे करून मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। एक शेतकरी आपल्या बरोबर आहेत। काका, कधीपासून झालं हे? किती नुकसान आहे? नुकसान भरपूर नुकसान झाले। जवळ 100 एकर जमीन पाण्याखाली गेली आता। हां, पावसामुळे। अच्छा, नुकसान तरी झाले 1-1 लाखाची नुकसान झाली सगळ्याची। तर हे असं सगळं नुकसान होतंय आणि पुन्हा एकदा हे जर आपण परिस्थिती बघितली तर या सगळ्या शेतकऱ्यांच्या कमरेपर्यंत पाणी साचलेलं आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सगळीकडे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। मनस्वी, नक्कीच त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सोयाबीनसह इतर पिकांचंही मोठं नुकसान झालेलं फुलंब्रीमध्ये दिसतंय। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।